शनिवारवाडा परिसरात आपण पाहू शकतो मोठा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आलेला आहे आणि इकडे पतित पावन संघटनेचे कार्यकर्ते देखील आक्रमक झालेले आहेत आणि काही वेळापूर्वी या ठिकाणी मोठं आंदोलन देखील झालं होतं आणि आपण पाहू शकतो पतित पावन संघटनेचे सगळे कार्यकर्ते आता शनिवारवाड्याच्या बाहेर त्यांना पाठवून काय नेमकी तुमची मागणी काय आहे? आमचं म्हणणं होतं काल या ठिकाणी आपल्या शौर्य असलेलं पुण्याचं हे जे शनिवारवाडा आहे इथं अनधिकृतपणे नमाज पठण झालं। काही महिलांनी नमाज पठण केला, त्याचा निषेध म्हणून आज आम्ही इथली जागा स्वच्छ करून घेतली आणि पवित्र करून घेतली। त्याच्यानंतर इथं जे थडगं आहे या थडग्याच्या इथं अनधिकृतपणे थडगं आज कित्येक वेळा आम्ही याचा पाठपुरावा केला, हे सगळं केलंय, परंतु या ठिकाणी आम्हाला भगवा झेंडा लावायला पोलिसांनी मज्जाव केला। त्या मज्जाव झुगारत आम्ही त्याच ठिकाणी भगवा झेंडा लावला। सकल हिंदू समाज आणि पतित पावन संघटना यांच्या संयुक्त विद्यमाने आजचं हे आंदोलन एकदम व्यवस्थितरित्या पूर्ण झालं आणि आमची जी मागणी होती ती मागणी पूर्ण झाली। तुमचं काय मागणी आता मजार जी काय आहे ते काढायची मागणी तुम्ही ती 100% काढायला पाहिजे, कारण की इतिहासात कुठेही त्याची नोंद नाहीये। आणि मुद्दा एक महत्त्वाचा आहे की पुण्यासारख्या सुसंस्कृत शहरामध्ये अशी जी अनधिकृत थडगी आहेत ती काढणं गरजेचं आहे, कारण की हे पुणे सुसंस्कृतीचं विद्येचं माहेरघर म्हणून ओळखलं जातं। पण याच ठिकाणी जर अशा गोष्टी घडत असतील तर पुणेकर आणि आम्ही सगळं हिंदू समाज पतित पावन संघटना कदापि सहन करून घेणार नाही आणि याला सडेतोड उत्तर देत राहणार। नमाज पठण जे होतं ते यापूर्वी पण झालंय का आता पहिल्यांदा अशा पद्धतीने? आमचं एक म्हणणं आहे की नमाज पठण जर होत असेल तर प्रत्येकाला प्रत्येकाच्या ठिकाण दिलेत। आता मुस्लिम धर्मामध्ये महिलांना मस्जिदमध्ये खरं तर प्रवेश द्यायला पाहिजे, त्या तृप्ती देसाई कुठे आहेत ज्या फक्त हिंदू धर्मांमध्ये हिंदू ठिकाणी हिंदू मंदिरांमध्ये जातात। माझं तृप्तीताईंना एक निवेदन आहे की तुम्ही मुस्लिम महिलांसाठी मुस्लिमांच्या मशिदीमध्ये खरंच जाऊन दाखवा आणि मुस्लिम महिलांना न्याय मिळवून द्यावा, म्हणजे अशा कुठल्याही ठिकाणी त्या धार्मिक स्थळी त्यांचं पावित्र्य राखलं जाईल आणि ते त्यांच्या ज्या काय आहे धर्म ज्या काही प्रार्थना आहेत त्या त्यांच्या मशिदी जाऊन पूर्णपणे करू शकतील। तृप्तीताई तुम्ही खरंच याच्यावर उत्तर द्यायला पाहिजे। पण आता तुम्ही आंदोलन थांबवलंय का? आता झालं आमचा 2 प्रमुख मागण्या होत्या। आम्हाला भगवा झेंडा इथं लावायचा होता आणि काल ज्या ठिकाणी इथं जे काम झालं चुकीचं, प्रशासन इथं जे कोण जबाबदार आहेत त्यांच्यावर गुन्हा दाखल करायचा, हे आमच्या मागण्या होत्या। या दोन्ही मागण्या पूर्ण झाल्यात, त्यामुळे आता आम्ही वंदे मातरम घेणार आणि हे पूर्ण आंदोलन थांबवून टाकणार। तर आपण आंदोलन थांबलेलं आहे, आपण पाहू शकतो हे पतित पावन संघटनेचे सगळे पदाधिकारी कार्यकर्ते आहेत या ठिकाणी आक्रमक झालेले आहेत आणि जी काही प्रमुख मागणी होती अर्थात जी काही मजार या ठिकाणी आहे या शनिवारवाड्याच्या आतमध्ये त्या मजारीवरती भगवा ध्वज लावू द्यावा आणि ती मागणी या ठिकाणी पूर्ण करण्यात आल्याचं त्यांचं म्हणणं आहे। कारण या ठिकाणी आपण पाहू शकतो भगवा ध्वज देखील आता लावण्यात आलेला आहे। खासदार मेधा कुलकर्णी देखील या ठिकाणी पोहोचल्या होत्या आणि त्यांनी देखील आता हे आंदोलन या ठिकाणी वरनं ते आता परत गेलेले आहेत। मात्र ज्या पद्धतीने हे सगळे काही आंदोलक होते ते आक्रमक झाल्याचं पाहायला मिळालं आणि आता या ठिकाणी आपण पाहू शकतो ही सी मजार या ठिकाणी नमाज पठण करण्यात आला होता, ज्याला विरोध हा मेधा कुलकर्णी हिंदुत्ववादी संघटनेच्या कार्यकर्त्यांचा आपल्याला पाहायला मिळाला होता आणि मोठा पोलीस बंदोबस्त देखील या ठिकाणी तैनात करण्यात आलेला आहे। आपण पाहू शकतो ज्या महिलांनी या ठिकाणी नमाज पठण केलेलं आहे त्यांना देखील आता या सगळ्या कायदेशीर कारवाई त्यांच्यावरती करण्यात यावी अशी मागणी देखील पतित पावन संघटनेकडून करण्यात आलेली आहे। आणि त्यामुळे आपण पाहू शकतो काही काळ या शनिवारवाड्यातलं जे काही वातावरण होतं ते तणावाचं वातावरण पाहायला मिळालं, मात्र आता तणाव जे काय आहे तो आता निवळलेला आहे, शांतता या ठिकाणी पसरल्याचं आपल्याला पाहायला मिळतं। कार्यकर्ते देखील आता शनिवारवाड्याच्या बाहेर त्यांना पाठवण्यात आलेला आहे, मात्र पोलीस बंदोबस्त मात्र अद्याप या ठिकाणी तैनात आहे, कारण कुठलाही अनुचित प्रकार घडू नये या सगळ्या पार्श्वभूमीवर पुणे पोलिसांनी हा बंदोबस्त तैनात केलेला आहे। मेधा कुलकर्णी सातत्याने हिंदुत्ववादीची जी काही भूमिका आहे ती मांडताना आपल्याला पाहायला मिळतात आणि आज देखील त्यांनी कट्टर हिंदुत्ववादाची काही जी भूमिका आहे ती या ठिकाणी मांडताना आपल्याला पाहायला मिळालेली आहे। आणि आता आपण पाहू शकतो या सगळ्या ज्या काही मागण्या होत्या आंदोलकांच्या त्या मागण्या देखील आता पोलिसांकडून मान्य करण्यात आलेलं आहे, त्यामुळे आंदोलन देखील आता थांबवण्यात आल्याचं आंदोलकांचं म्हणणं आहे। कॅमेरामन सुशांत राऊतसह मी योगेश बोरसे, TV9 मराठी, पुणे। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।